गॅरी तू बघितलंस ना तिने कसा इन्सल्ट केला माझा. तू मला काहीच हेल्प केली नाहीस गॅरी. कशाने हेल्प काय नाही केली, मीच सांगत होतो ना तुला. आणि आता तुला जर नाही माहिती आहेत काही गोष्टी तर उगीच त्या राधिका समोर कशाला उगीच बोलायला गेलीस. काही गरज होती का गप्प बसायचं ना. यार सगळा खर्च मी केला आणि सगळा शो तिने स्टील केला. हे फेअर आहे का तूच सांग. ठीक आहे तरी सुद्धा आता तू प्लीज रडू नकोस. हा इथे कोणी जर पाहिलं ना तुला असं तर त्यांना वाटेल तुझा कॉन्फिडन्स लूज झालाय. इट्स युअर पार्टी ना. इट्स युअर पार्टी सो बिहेव लाईक वन. ओके छान एकदम प्रॉपर मूड मध्ये. चल चल प्लीज रडू नकोस बरं. हा हे चल 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 डोळे पुस ते वाईट दिसतं ना शनाय. तुझी पार्टी आहे ना. हा बघ सगळे सगळे जेवायला चाललेत सगळ्यांना. हा तू पण सांग. हा ओके साहेब काम झालंय. डोंट वरी ठरलंय तसंच होईल. हो हो निघतो. वाह वहिनी वाह वाह वाह. म्हणजे खरं तर आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की तुम्ही पार्टीला याल म्हणून, पण तुम्ही आल्याने खरंच रंगत आली. शनायाला बरोबर अद्दल घडवली तुम्ही. ऍक्च्युली मी आधी येणार नव्हते पण बरं झालं सौमित्रनी मला समजावलं आणि मी आले. खरं तर निघण्याच्या आधी मी फोन करा. काय झालं काका काय झालं काका अरे बापरे अरे एक मिनिट काय झालं. बसा एक मिनिट. अहो एक मिनिट काय. अरे कोणी काय खाऊ नका प्लीज. काय झालं प्लीज कोणी काय खाऊ अरे नका. अरे बघा काय होतंय. काय झालं पाणी द्या पाणी घे. मी हेल्प करायला जाऊ का. तू कोणाला हेल्प करायला जातो. आपण इथं जाऊया. चल शनाय असं कसं लोक पडले तिथे एकदा बघू ते. तुला माझी शपथ आहे गॅरी तू घरी चल. फोन लावला वहिनी लावलाय फोन. आम्ही कॉल. काय झालं याला काय? कळतच नाहीये. फोन केलास की नाही तू? वहिनीने केलाय फोन. राधिका मसालेच्या पार्टीत झाला काहीतरी गोंधळ. जेवणात आहे काही गडबड. ऐका मॅडम थांबा तुम्ही आता थांबवा प्लीज. तो कॅमेरा खाली करा. हे बघा तुम्ही इथेच थांबा प्लीज. तुम्ही कोणी आत येऊ नका. वहिनी ज्या तुम्ही हे बघा तुम्ही पण जरा प्लीज शांत व्हा. काही होणार नाही कोणाला. आता आम्ही राधिका मसाले या कंपनीतर्फे देण्यात आलेल्या पार्टीमध्ये होतो. तिथे 7 ते 8 लोकांना विषबाधा झाल्याचे कळत आहे व त्या 2 लहान मुलेही आहेत. राधिका मॅडम स्वतः इथे आलेले आहेत. डॉक्टर काय झालं. हे बघा राधिका मॅम आम्ही आमचं काम करतोय सो प्लीज डोंट गेट पॅनिक. प्लीज या सगळ्यांना वाचवा. त्यांना काही होता का मला. हो मी करतो पण मला सांगा हे नेमकं झालं कसं. आम्हालाही कळत नाहीये. आमच्या कंपनीमध्ये गेट टुगेदर होतं त्यामुळे सगळेजण जमले होते. सगळेजण जेवायला गेले आणि नेमकं काय झालं ते कळत नाहीये पण सगळ्यांना त्रास व्हायला लागला. ओके मी बघतो प्लीज टेक केअर. वहिनी तुम्ही प्लीज जरा शांत व्हा. काही टेन्शन घेऊ नका. आनंद भाऊजी कुठे आहेत. आनंद सर आणि जेनी खालती आहेत. खालच्या पेशंट्सकडे बघतात. मी जरा रिपोर्ट्स ना बघतो. हे कसं झालं ग. आता काय करणार आपण. काय झालंय हे. काही झालेलं नाही. तुम्ही जरा प्लीज बसून घ्या ना. हा आम्ही बघतो प्लीज. हे बाप तुम्ही काही काळजी करू नका. तुला काही त्रास होत नाहीये ना. हा बरं वाटतंय ना तुला. हा काळजी करू नको. सगळं नीट होईल.
तुझ्या ह्यांना न जरा म्हणून पेशन्स नाही. एखादी गोष्ट करायची ठरवली की त्याच्या अगदी हात धुवून मागे लागतात. अहो शनया त्यांना इथे सोसायटीत राहायला नकोय, पण आपले हात पण दगडाखाली येत ना. सांगू का, राधिकाने शन्याला कंपनीतनं बाहेर काढलं ना की मगच ती जाईल इथून. त्यातून राधिका आणि सौमित्रचं लग्न झालं की मग प्रश्नच मिळणार. मला तर बाई तेच तर वेध लागलेत ना. होऊन जाऊ दे बाई एकदाचं लग्न राधिकाचं. आता होईल का? आता साखरपुडा झाला लग्नही होईल. काय काळजी करू नका तुम्ही. आज बघा राधिका पार्टीमध्ये शनयाची कशी फजिती करते. बरं गप्पा होत राहील, जरा जेवणाचं बघ ना. पाहते तर. तुम्ही पण त्यांना सगळा गोंधळ झालाय. अहो, काय झालं? अहो आधी न्यूज चॅनल लावा तो न्यूज चॅनल. काय कसली न्यूज? काय झालं ते तर सांगा. पण का आलं सांगाल तर? अहो तिथे पार्टीत सगळ्यांना विषबाधा झाली. का? हो. काय राधिका कशी आहे? तिला काही झालंय का? अजून काही झालंय कोणाला? काय सांगा ना, काय झालं? तुम्ही पॅनिक होऊ नका, पॅनिक होऊ नका. टीव्ही लाव, टीव्ही लाव. कसं झालं? तुम्हाला कसं कळलं? आता हाती आलेल्या बातमीनुसार तुम्ही बघताय राधिका मसाल्यामध्ये काम करणाऱ्या काही जणांना विषबाधा झाली आहे. हे कसं झालं, का झालं ह्याचा शोध सुरू आहे. तसंच काही जणांची प्रकृती फारच गंभीर आहे. बापरे. नाही ते काय नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता घेऊन चला आम्हाला. अहो काय कोणाला किती लागलंय, काय झालंय का? आपली राधिका कशी आहे? नानासाहेब, हे सगळं कसं काय झालं? अहो त्या शनयाच्या पार्टीत घडलं हे सगळं. मी शन्या राधिकाला सुखानं जगू देणार आहे का नाही? नाही, या शन्याने ना मुद्दाम केला असेल. एक मिनिट शांत राहा सगळे. हे बघा, कुठलाही निर्णय असा तडकाफडकी घेता येणार नाही आपल्याला. तिथे राधिका आहे, आनंद आहे, आपण त्यांना फोन करून विचारून घेऊ परिस्थिती काय आहे ती, नाही का? मी राधिकाला फोन करतो. क्रिटिकल पेशंट्स अंडर ऑब्झर्वेशन आहेत सध्या. ओके. सो काही सांगायला जरा वेळ लागेल. मॅम प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या. अर्थातच मी तुमच्या आड येणार नाही, पण लोकांना पैशाअभावी ट्रीटमेंट मिळाली नाही असं होता कामा नये. त्यांना हवी ती ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. तुम्ही पैशाची काळजी करू नका. विल ट्राय आवर बेस्ट मॅम, डोंट वरी. येस, थँक्यू. वहिनी काय झालं, काय म्हणाल डॉक्टर? काही नाही, फक्त आपण इतकंच बघायचंय की आपल्याकडनं लोकांना फंड्स उपलब्ध झाले पाहिजे, त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली पाहिजे. हां नाही, ते काम सगळं आनंद सर बघतायत, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. आणि जेनी सुद्धा खालती पेशंट्सना बघतील. सो रिलॅक्स, मी बघतो काहीतरी. येस. असं कसं झालं? कशाला दिली पार्टी या शनयाने आमच्या पोरांना मारायला? नाही हो, तुम्ही तीनच स्वतः श्रीमंत आहे म्हणून त्या गरिबांना मारायला टपली आहे का? हे बाप, तुम्ही काळजी करू नका. आता आपण लोकांची काळजी घेऊया पहिल्यांदा. हां, ते नीट होणं जास्त महत्वाचं आहे की नाही? हां, तुम्ही त्रास नका करून घेऊ. बसा बरं. मी बघून आलो. हो ठीक आहे. हे पा, सगळं नीट होईल. हां, तुम्ही शांत राहा. मॅडम, हे घडलं ते खूप भयंकर आहे. पार्टीत विषबाधा कशी काय होऊ शकते यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे पा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय की ही पार्टी राधिका मसालेकडनं नव्हती. तरी सुद्धा तुम्हाला एक सांगते की चौकशी सुरू आहे आणि चौकशी अंती आपल्याला कळेलच की नेमकं काय घडलंय ते. हो, पण कधी? माणसांच्या जीवावर बेतलंय ते आम्हालाही कळतंय. हे पा, ह्या क्षणी लोकांचे प्राण वाचवणं जास्त महत्वाचं आहे. तेव्हा आम्हाला आमचं काम करू द्या. डॉक्टरांची सगळी टीम त्यांचे प्रयत्न करते. आपण सगळेच जण आहोत, सगळेजण प्रार्थना करताय. नेमकं पार्टीमध्ये विषबाधा झालीये का अजून काही झालंय हे आपल्याला कळेल. नेमकं काय टाकलं होतं, लोकांना त्रास का झाला हे सुद्धा कळेल. पण त्याआधी मला माझे कामगार जास्त महत्वाचे, त्यांची फॅमिली जास्त महत्वाची, त्यांची काळजी घेणं हे माझं काम आहे आणि आता मी तेच करते. तेव्हा प्लीज कृपा करून मला आणि डॉक्टरांना या क्षणी तुम्ही त्रास देऊ नका. आम्हाला आमचं काम करू दे. थँक्यू. आता तुम्ही बघू शकता राधिका मसाल्याच्या राधिका सुभेदार खूप उद्विग्न झालेल्या आहेत. आता आपल्याला पुढे कळेलच या मागे कोणाचा हात होता ते. प्लीज प्लीज मॅडम, प्लीज कूल डाऊन. नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. इथे मी आहे, श्रेयस आहे, आनंद सर आहेत. नका काळजी करू. बरं, मी बघून येतो मुलांना. बरं. फोन लावा ना. हो, लागत नाही का? लावूनच राहिलो ना मी. थांबते का तू जरा? का झालं तिथे काय? हॅलो. हॅलो बेटा, मी बोलतोय बाबा. बाबा, कशी आहेस बाळा तू? मी ठीक आहे बाबा. अगं, आम्ही इथे टीव्हीवर सगळे बघतोय. काय कसल्या बातम्या चालल्यात? काय झालंय? काय काय सगळेजण जेवायला गेले होते
जेवताना कुणाच्या तरी पोटात दुखायला लागलं, कुणी उलट्या करायला लागलं, लहान मुलं चक्कर येऊन पडत होती. नेमकं काय होतं खरंच काही कळत नव्हतं. आता तरी असं वाटतंय की विषबाधा झालीये, पण डॉक्टर सांगतायत. अरे बापरे, पण हे सगळं कसं झालं? माहित नाही बाबा, पण त्या लोकांना काही होता का म्हणे. नाही नाही, तू काळजी करू नकोस बेटा, काही होणार नाही. तू जरा विरांना घे बेटा. हा हो बाबा, मी इथेच आहे, सगळ्या गोष्टींकडे जातीने लक्ष देते. राधिका तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. नानाजी मला खूप गिल्ट आलाय हो. अगं पण तू काही केलेलं नाहीयेस, तू कशाला घाबरतेस? आणि हे बघ, गिल्ट वाटून घेऊ नकोस. राधिका, अगं एवढं सगळं होऊन सुद्धा तू ठामपणे या सगळ्यांच्या मागे उभी आहेस ना, यातच सगळं आलं. काहीही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. हो काका, पाहिला सा. राधिका तू कशी आहेस बा? स्वतःला जप ग. हे बघ राधिका, आम्ही ना देवाजवळ प्रार्थना करतोय त्या लोकांसाठी. ते बरे होतील, तू नको काळजी करू. हा, नको घाबरू नकोस तू. हो काकू, आता देवच या सगळ्यातनं आपल्याला मार्ग दाखवेल, या सगळ्यातनं बाहेर काढेल. जोपर्यंत परिस्थिती नॉर्मल होत नाही ना, तोपर्यंत मी इथनं हलणार नाही. नाही नाही, काळजी करू नकोस, आम्ही सगळं इथं सांभाळतो. राधिका तू काही काळजी करू नको. बरं पहा बरं, सगळेजण आहेत. नानी आहे, महाजिनी काकू आहेत, काका नानाजी सगळे आहेत. तिथे पहा बरं. बरं मी काय म्हणतोय, मी येऊ का तिकडे? नाही बाबा, तुम्ही नका येऊ. तुम्ही तिथे सातर्वजवळ थांबा. जर काही गरज लागली तर मी तुम्हाला फोन करते. हा बरं बरं, तुला काय हवं नको ते कळव लवकर. हा, आणि आई बाबांची काळजी करू नको, आम्ही आहोत बरं इथे सगळे. ठेवतो. यार शनाया, जे झालं ते सगळं भयानक झालं यार. मला तर अजून डोळ्यासमोर येतंय काय काय घडलं ते, आणि आय जस्ट कांट इवन इमॅजिन. तू शांत हो बरं आधी, तू शांत हो. ओके, कशी शांत हो गॅरी? काय झालं? दिस इज सो अनएक्सपेक्टेड. किती हॉरिबल आहे. मी लोकांना इम्प्रेस करण्यासाठी पार्टी दिली होती, आणि हे काय झालं? शनाया, मला एक गोष्ट खरी सांगा, हे सगळं तू तर नाही ना केलंस? गॅरी, काय कसला प्रश्न विचारला सा? मी का करेन? माझीच पार्टी आणि मी का माझं रेप्युटेशन जेपटाइज करेन? प्लीज असं काहीतरी विचारू नकोस. मग कोण करेल हे सगळं? इतकं भयानक करायला कोणाची? मला काहीच कळत नाहीये. त्या केटररचा तर काही हात नसेल ना? त्याला विचारायला पाहिजे का? नाही यार, ते केटर लोक कशाला करतील? त्यांचं काम आहे. मला तर वाटते गुड फॉर नथिंगनेच केलं, माझा रिवेंज घेण्यासाठी. ए शनाया, हे बघ, राधिकाला जर तुझा बदला घ्यायचा असेल ना, तर तुला धडा शिकवण्यासाठी तिच्याकडे 50 मार्ग आहेत, कळलं ना? असं कुणाच्या आयुष्याशी खेळ कधीच नाही करणार ती. काहीतरी बोलू नकोस प्लीज. गॅरी, यू डिड इट. तू केलं? शनाया, आर यू सिरियस? तू माझ्यावर संशय घेतेस? अगं मी कशाला करेन हे सगळं? आणि मला काय वेळ लागलाय का की तुझ्याच पार्टीमध्ये मी हे असले सगळे किडे करेन? माझ्यावरच संशय नाही येणार का? आणि प्लीज, हे सगळं मी काही नाही केलेलं, माझं कसलंही प्लॅनिंग नाहीये, कळलं? उलट मी फक्त पार्टी अटेंड करायला आलो होतो तुझ्यासोबत, दॅट्स इट. गॉड, पण हे काय झालं यार? मला लोकांना दाखवायचं होतं की मी गुड फॉर नथिंग पेक्षा चांगली आहे. आय एम बेटर दॅन हर. पण हे सगळं खराब झालं, सगळं डिस्ट्रॉय झालंय. मला खूप भीती वाटते. अरे आपण घरी जाऊया का प्लीज? अगं घरी काय जाऊ? शनाया, या लोकांना बरं वाटत नाहीये म्हणून आनंद आणि ती राधिका त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत, आणि तू घरी कसली जातेस? कारण मी हॉस्पिटलला गेले तर मला त्या सगळ्यांचा खर्च करायला लागेल, आणि माझ्याकडे तर पैसे नाहीये. आपण पार्टीत ऑलरेडी खूप खर्च केलाय. शनाया, प्रश्न पैशांचा नाहीये, ही तुझी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, असं नाही वाटत का तुला? हा, हे सगळं तुझ्या पार्टीत झालंय तर तू नाही का रिस्पॉन्सिबल ठरत यासाठी? आणि पैशांचं सोड ग तू. हे बघ, आता ती हॉस्पिटलमध्ये सगळी माणसं असतील, तिथे तू असणं गरजेचं आहे. चल आधी हॉस्पिटलमध्ये चल. नको ना गॅरी, बघ मी काही केलेलं तर नाहीये ना. मला नाही जायचं तिकडे. प्लीज आपण घरी जाऊया प्लीज. आय बॅग यू.
शनाया माझं ऐक. हे बघ, काही नाही तर तिथे फक्त तोंड दाखव, फक्त हजेरी लाव. ती राधिका आणि आनंद असतीलच, पण तू अचानक घरी कुठे गेलीस किंवा कुठे गायब झालीस असं त्यांना वाटायला नको. त्यामुळे फक्त हजेरी लाव. चल फक्त हॉस्पिटलला. नाही, नंतर बघू, आपण आता घरी जायचंय मी. शनाया आता ऐक, आता आपण घरी जाणार. बरं शनाया तू शनाया. अगं शांत हो ग, डॉक्टर बघतायत ना, तू शांत हो, सगळं नीट होईल. ताई शांत, एकदम शांत. रडू नकोस बरं. हं? नाही नाही रडायचं. ताई रडू नको तर काय करू. माझी एकुलती एक मुलगी होती आणि डॉक्टर म्हणाले तिची तब्येत खूप खराब आहे, तिला काय व्हायला नको. माझं जीव होती. नको रडू बरं. डॉक्टर ट्रीटमेंट देत आहेत ना, सगळं नीट होईल. हं? नको रडू. आपण बोलू डॉक्टरांशी. हं? अजिबात रडू नकोस. शांत हो बरं. शांत शांत. हं? डॉक्टर सॉरी, पण तुम्हाला विचारायचं होतं, आता यांच्या मुलीची तब्येत कशी आहे? अनफॉर्च्युनेटली तिला जास्त त्रास झाला. 2 पेशंट्स क्रिटिकल आहेत. त्यांच्या अन्नात जे पॉइझन होतं त्याच्या टेस्टिंगसाठी काही लोकांचे ब्लड सॅम्पल्स मी पाठवलेत ऑलरेडी, पण त्याची तीव्रता खूपच जास्त आहे. हे पहा डॉक्टर, मी तुम्हाला आधीही सांगितले, मी प्लीज पैशाची काळजी करू नका. यांच्या मुलीला योग्य ती ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. हे बघा मी तुमचं समजू शकतो म्हणणं, पण प्लीज तुम्ही जरा धीर धरा. बस नको रडूस. कमळा वहिनी, मी तुम्ही प्लीज शांत व्हा ना. कशी शांत हो? श्रेयस, ही सगळी आपली माणसं आहे. राधिका मसालेचा आधार आहे ती सगळी माणसं. यांच्या बाबतीत असं काही झालं ना तर मी स्वतःला नाही माफ करू शकत. वहिनी, कोणाला काहीही होणार नाहीये खरंच. आणि मला तुमचा त्रास, तुम्हाला वाईट वाटतं हे सगळं कळतंय, पण हे जे काही झालं त्यात तुमचा दोष नाहीये ना. जर वरवर पाहिलं ना तर खरंच माझा दोष नाहीये श्रेयस, पण नीट विचार केला ना तर दोष माझाच आहे. कोणीतरी अशी व्यक्ती आहे जी माझ्याबद्दल वाईट विचार करते. माझं काही चांगलं झालेलं त्या व्यक्तीला बघवत नाही, अशी व्यक्ती. तिच्यामुळे हे सगळं होतं. तर माझं काही पटत नाहीये, माझं चांगलं झालेलं बघवत नाहीये, ये ना समोर माझ्याशी बोल ना. या सगळ्याचा या गरिबांना कशाला त्रास? तुम्ही प्लीज शांत व्हा प्लीज. आणि आपली माणसं कामाला लागली आहेत, आपल्याला कळेल यामागे नक्की कोण येते. पण तोपर्यंत प्लीज तुम्ही शांत व्हा. ठीक आहे.